चला, आता आपण व्हीसीडीसी यूसीडीसी पंधरवडा निरीक्षण पूर्ण केलं. ठीक आहे. पंधरवडा 15 दिवसातून एकदा. ठीक आहे. 3 नंबरचा फॉर्म आपण ह्याला म्हणतो. चौथा आहे एनआरसी सीटीसीचा प्रवेश. हा थोडासा युनिक आणि महत्वाचा आहे. हा थोडासा आपण समजून घेऊया व्यवस्थित. ठीक आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये तसं आपण बालकाला आज असेसमेंट केल्यानंतर, तपासणी केल्यानंतर सांगतो की व्हीसीडीसी ला जा, आणि व्हीसीडीसी सुरू व्हायला थोडा वेळ लागतो. तसंच बालकाला जेव्हा आपण सांगतो एनआरसी ला जा, एनआरसी सुरू व्हायला किंवा त्या एनआरसी मध्ये बाळाचं ऍडमिशन व्हायला सुद्धा वेळ लागतो. आज बाळ जात नाही, उद्या परवा फॉलोअप करावा लागतो, मग जातं. ठीक आहे. तर बाळ एनआरसी मध्ये आपण आता रेफर केलंय त्या सगळ्या बाळकांची इथं शीटमध्ये नाव येतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये नाव आल्यानंतर मी जेव्हा, आता जसं आपण हे बघूया जेसिका राजा. ठीक आहे. याचं एनआरसी ला ऍडमिशन होत असताना, तर हा फॉर्म केव्हा भरायचा? जेव्हा बाळकाचं एनआरसी मध्ये ऍडमिशन होत आहे. असं असू शकतं की बाबा ऍक्च्युअल सुपरवायझर किंवा अंगणवाडी सेविका बरोबर गेली आहे एनआरसी ऍडमिशनला, किंवा आशा गेली आहे, अंगणवाडी सेविका सुपरवायझर नाही जाऊ शकली. ठीक आहे. तर त्यावेळेला तिकडे गेल्यानंतर जेव्हा बाळाचा फॉर्म भरून होईल, म्हणजे बाळाच्या एनआरसी मध्ये ऍडमिशन पेपर म्हणतात, तिथे ऍडमिशन पेपर होईल, एनरोलमेंट फॉर्म ऍडमिशन फॉर्म असतो तो होईल, त्यावेळेला हे अपडेट करा म्हणायचं. तर अपडेट करावर क्लिक केल्यावर बाळाची एनआरसी सीटीसी मधले प्रवेशची स्थिती. तर हे विचारतं, बाळ पोषण पुनर्वसन केंद्र मध्ये दाखल करण्यात आले का? तर होय किंवा नाही. नाही म्हटलं तर परत आपलं जसे आधीचे कारण होते तसे आपले आधीचे कारण आहेत. एनआरसी सीटीसी ने प्रवेश नाकारला, हे एक नवीन कारण आहे. ठीक आहे. कुटुंबाने नकार दिला, कुटुंब अनुपस्थित राहिले. मगाशी एक जण विचारत होते एनआरसी ला जायला नाही म्हणतात, तर ह्यांना एनआरसी ला रेफर करायचं आणि एनआरसी ला नाही गेले असं इथं लिहायचं. आणि एनआरसी मध्ये दाखल करा इथं म्हटलेलं आहे, खरं एनआरसीचा फॉर्म भरा असायला पाहिजे. दाखल कराच्या ऐवजी इथं फॉर्म भरा असलं पाहिजे. एनआरसी सीटीसी पूर्ण करा असेसमेंट. तर ह्याच्यावर क्लिक केलं तर एक कमी झालं बाळ. ते जॅस्मिनचं आपण करूया अपडेट. तर अपडेट करत असताना परत एकदा नाही घेऊया आपण. नाही करण्यासाठी कारण काय सांगेल? कुटुंब स्थलांतरित झालं. ठीक आहे. तर हे स्थलांतरित मी क्लिक केल्यानंतर एनआरसी फॉलोअप साठी मध्ये हा शिफ्ट होईल फॉर्म. ठीक आहे. दाखल करा, अपडेट केला की बघा फॉलोअप मध्ये मगाशी 1 होता, आता 2 झाले, आणि इथं 8 होते आता 7 झाले. केशव यादवचं आपण करूया. तर याचं आपण ऍडमिशन होय म्हणूया, एनआरसी मध्ये ऍडमिशन झालं. ठीक आहे. तर एनआरसी मध्ये कोणत्या तारखेला ऍडमिशन झालं? 20 तारखेला ऍडमिशन झालं, मागच्या शुक्रवारी. तर कुठल्या एनआरसी मध्ये ऍडमिशन झालं, तर इथं आपण सिलेक्ट करू शकतो कुठला जिल्हा. सांगली जिल्ह्यातच झालं. एनआरसीचं नाव काय? एसडीएच मध्ये, कवठे महाकाळ मध्ये. म्हणजे पूर्ण जिल्ह्यात एकच एनआरसी आहे, बरोबर? एसडीएच कवठे महाकाळ, त्याच्याशिवाय एनआरसी नाही आहे. बरोबर आहे का? सांगा बरं सांगली, की तुम्हाला दुसरी कुठली एनआरसी आहे पूर्ण जिल्ह्यात? सीडीपीओ सांगा, फक्त एकच आहे ना, की ह्याच्याशिवाय पण आहे? एनआरसी एकच असते दिल्लीचा. कवठे महाकाळलाच फक्त एक आहे. ठीक आहे. असं पण होऊ शकतं, समजा तुमच्या शेजारच्या जिल्ह्यात गेला, तर ज्या जिल्ह्यात गेले त्या जिल्हा आपण सिलेक्ट करू शकतो. समजा सांगलीचं कोल्हापूरला गेले, कोल्हापूरला गेलं कोण, तर कोल्हापूरमध्ये 2 एनआरसी आहेत, इचलकरंजी आहे आणि गडिंग्लजला आहे. मी सिलेक्ट केलं. ठीक आहे. हा, सांगली और कोल्हापूर जिथे ऍडमिशन होईल बाळकाचं. असं गरजेचं नाही सांगलीमध्येच व्हायला पाहिजे. समजा बाळ कोल्हापुरात गेलं तर कोल्हापूरचं पण होऊ शकतं. तर जे एनआरसी आहे ती मी इथं सिलेक्ट केली. त्याच्यानंतर एनआरसी मध्ये एक युनिक कोड असतो बाळाचा, ऍडमिशन करत असताना बाळाला दिला जातो. त्याच्यासाठी एक रेफरन्स इमेज ठेवले बघा आपण इथं. तर असा त्यांच्या वहीमध्ये कोड लिहून घेतात. ठीक आहे. असा SCRAPRIL 5410054878. ठीक आहे. असा कोड असतो. हा युनिक कोड प्रत्येक बाळाला दिला जातो. तर हा
कोड इथे टाकायचा. ठीक आहे. तर हा कोड इथे टाकायचा. हा कोड टाकल्यानंतर एनआरसी सीटीसी मध्ये दाखल करा म्हणायचं. तर हे बाळ दाखल होईल एनआरसी सीटीसी मध्ये. तो कोड टाकणं फार महत्वाचं आहे. कारण का आपण एकदा बाळ एनआरसी मध्ये ऍडमिट झालं तर त्या बाळाचा जो एनआरसी मधला ग्रोथ मॉनिटरिंगचा डाटा आहे, जसं आता व्हीसीटीसी मध्ये आपण दर 15 दिवसाला फॉलोअप करतोय, तसं आपण एनआरसी मधला फॉलोअपचा जो डाटा आहे तो डायरेक्टली त्यांच्या गुगल शीट मधून घेणार आहोत. आपण सेपरेटली आपलं काम कमी करण्यासाठी, सुटसुटीत ठेवण्यासाठी ते ह्यामध्ये घेतलं नाही. ठीक आहे. तसं असं शेखाचं बघूया आपण. अपडेट करावर क्लिक केलं त्यानंतर एनआरसी मध्ये ऍडमिशन झालंय का? होय. कोणत्या तारखेला झालंय? समजा मागच्या आठवड्यात झालंय. सांगली मधल्या कवठे महांकाळमध्ये ऍडमिशन झालंय. आणि इथं त्याचा जो कोड आहे तो कोड मी टाकला, दाखल करा म्हणते. तर हे दाखल होत. ठीक आहे. असं करून सगळ्या बालकांचा एनआरसीचा ऍडमिशनचा सिंपलचा हा फॉर्म आहे, फॉर्म नंबर 4. तर हा फॉर्म नंबर 4 व्यवस्थित भरायचा. ठीक आहे. फॉर्म नंबर 4 भरल्यानंतर दाखल करा म्हणजे एनआरसी सिलेक्ट करायची राहिली, एनआरसी सिलेक्ट. असं. तर सगळ्यांना परत एकदा 4-5 मिनिट देतो मी. हा फॉर्म नंबर 4 सगळ्यांनी भरून घ्या. फॉर्म नंबर 4 सगळ्यांनी भरून घ्या. सगळ्यांना एक 5 मिनिटं देतो. ज्यांचा ज्यांचा हा फॉर्म भरून झाला आहे, डमी फॉर्म भरून झाला आहे, त्यांनी चॅटमध्ये लिहा बरं तुमच्या प्रोजेक्टचं नाव आणि फॉर्म भरून झाला म्हणून लिहा, डन म्हणून लिहा.